नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो। कार्तिक महिना सुरू झाला की त्रिपुरारी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आवळी पूजन आणि आवळ्याच्या झाडाखाली भोजन करण्याची पद्धत आहे। आवळी पूजन झाल्यानंतरच औषधांमध्ये आवळा वापरण्याची सुरुवात केली जाते। चरक संहितेमध्ये आवळ्याबद्दल म्हटलं आहे, वयस्थापनार्थम इदम श्रेष्ठम, म्हणजे वय वाढलं तरी त्यामुळे होणारी शरीराची झीज कमीत कमी प्रमाणामध्ये व्हावी आणि तारुण्य टिकून राहावं यासाठी उपयोगी पडणारं द्रव्य म्हणजे आवळा। आयुर्वेदामध्ये आवळ्याला धात्री हे पर्यायी नाव दिलं आहे। धात्री म्हणजे दाई, आईसारखी काळजी घेणारी। आवळ्याचे गुणधर्म बघितले तर खरोखरच एखादी आई आपल्या बाळाची ज्या निगुतीने काळजी घेते तशी काळजी आवळा हा आपल्या सर्वांची घेत असतो। ताजे आवळे मिळतात त्या दिवसांमध्ये घरच्या घरी आवळ्यापासून एक अप्रतिम रसायन आपण तयार करू शकतो, जे घरातील सगळ्या व्यक्ती घेऊ शकतात। 2 लोकांसाठी जर हे रसायन बनवायचं असेल तर 2 आवळे घ्यावेत, वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवून पुसून घ्यावे। यानंतर आवळ्याच्या फोडी करून त्या मिक्सरमधून फिरवून घ्याव्यात। गाळणीच्या मदतीने आवळ्याचा रस काढावा। आता 2 वाट्यांमध्ये अर्धा रस घ्यावा आणि प्रत्येकी 1 चमचा तूप, अर्धा चमचा मध तसेच अर्धा चमचा खडीसाखर मिसळावी। चमच्यांनी व्यवस्थित मिक्स केलं की झालं आपलं आवळा रसायन तयार। दिवसातून एकदा कधीही हे रसायन घेता येतं। सलग 7-8 दिवस नियमितपणे घेतलं तर पहिल्यापेक्षा शक्तीत, उत्साहात, एकंदर आरोग्यात सुधारणा होत असल्याचं नक्की जाणवतं। आज आवळी पूजनाचा दिवस आहे, त्यामुळे आवळ्याच्या झाडाला मनापासून नमस्कार करूया आणि पुढचे 4 महिने रोज हे आवळा रसायन घेण्याचा निश्चय करूया।